चल लवकर चल. पण ते चेहऱ्याचं काढू दे ना मला. अगं ती बघ कवा धरण वाट बघते. लग्नाचं शालू पसंत करायचं ना, ती समजा नंतर कर. चल. असं का ओरडताय तुम्ही सगळी? काय आलं? आजी ओरडली म्हणून आम्ही ओरडलो. हा मग असं कळ तोंड फुडालं कुणी बी वरडणारच की. काय ग तुला म्हणलं होतं ना त्या बाय भुलवेच्या नादी लागू नको म्हणून. केलंच तुला तर काय तोंड. नाही पण हिला कसं बरं कळलं? मी सांगतोय आजीला दिसतोय म्हणजे दिसतोय 100%. हा तुझा आता जाताना वर डोळं नाही का देऊन गेला मला. टिंपे तू चल ग. आता जरा शांत बसा की व. किरड्या उत्ताल्या ह्यांच्या लवकर. पोरगीचं वाटोळ करणारी पहिलीच माणसं बघितलेत मी. दादा मला एकदम भारी साडी दाखवायची, लाखातली एकदम चांगली. हा दादा नवरी बाई ही आहे, हिच्यासाठी जरा चांगला शालू काढा. हे बघा ही द्या. हा आणि ही नाही ही बी द्या. आणि ही तर पाहिजेच पाहिजे. लय मस्त दिसती बघा. अक्का अहो एकच घ्यायची आहे, एवढं समजा कशा पायी काढताय. आणि ती जरा महागातली दिसते त्या. मग असू दे की आता तुझ्या एकुलत्या एका लिकीचं लगीन आहे ना, मग केला थोडा माझ्यासाठी खर्च तर कुठं बिघाडलं ग. ते काय नाही लाखाची साडी घेणार आहे मी. हा आत्या तुला लाखाची साडी घ्यायची आहे ना, मग तुझ्या पैशाने घे. काका ती लाल रंगाची साडी दाखव बरं. अहो स्वस्त आहे. असू द्या. तू मम्मी भारी आहे ना साडी. हीच फायनल करू. वय इथं आमचा मानपान ठेवायचा नव्हता तर कशाला थांबवलंय ग. तुला कोणी थांबवलंय ग? जाकी निघून. ए मुडद्या तू का बस. तुला विचारलंय का? अक्का ही बघा, ही साडी तुम्हाला खोलून दिसेल बघा. नग मला नका ही साडी. ओ दादा ही साडी केवढ्याची आहे? ही 1,500ला. आणि ही साडी केवढ्याची आहे मंगलीच्या हातातली? ही 3,000ची. 3,000? आण मंगली ती साडी. राहू दे मला राहू दे. आता तुझं मन बी मोडायला नग. भारी आहे साडी राहू दे. अयो 3,000ची? आत्या अगं साडी बघून घेतीस का पैसे बघून घेतीस ग? तुला काय करायचंय? आत्या अगो ही बघ ही 5,000ची 5,000ची. हा ही घे. काय 5,000ची? अगो बया किती भारी दिसती ना. भारी भारी. 150ची आहे. काय 150ची? घे घे मुडद्या घाल तुझ्या बायकोच्या अंगावर. बायकोला आईने डॉक्टरांनी दिलेले पैसे नक्की कुठे ठेवले असतील? या इथं बसा दाजी. दाजींच्या हातावर मेहंदी काढूया. पण त्याआधी तुम्ही सांगा दाजी, तुमच्या होणाऱ्या बायकोच्या हातावर तुमचं नाव कुठं काढायचं आणि तिचं नाव तुमच्या हातावर कुठं काढायचं?
आई शपथ डॉक्टर लाजले वाटत जिंकू चिकू. तू कशाला लाजतीयस? डिंपल मॅडम, डॉक्टर तर तुमच्यापेक्षा जास्त लाजतात की. थांबा दाजी, ह्यांचा टाइमपास असाच चालला. मीच तुमच्या हातावर मेहंदी काढते. ही सगळी काय फालतूगिरी आहे, मला हे अजिबात आवडत नाही. पण हे यांना कसं सांगू? डॉक्टर, मेहंदी चांगली रंगली पाहिजे. उद्या कळलंच की तुमचं आमच्या डिंपीवर किती प्रेम आहे ते. बघा सत्य आहे. चिंकू चिकू. एक मिनिट. हा बोल. डॉक्टर, मी पैसे घेऊन तुमच्या खोलीमध्ये आली आहे. काय? हो, आणि मला असं वाटतं की आजीला आपला सगळा प्लॅन समजलाय. पण तुम्ही गेल्यापासून ती ना संशयाने माझ्याकडे बघत होती. आणि आता मी घरी नाही तर ती कधी पण इकडे येऊ शकते. आईला पण सगळं सांगू शकते. काय? हो डॉक्टर, तुम्ही लवकर इकडे या. आपल्याला लवकरात लवकर पळून जावं लागेल. हो, आलोच मी. डॉक्टर, अहो मेहंदी काढा की. नंतर काढू, आलो मी. अगं डिंपे, कुठं हरवलीस आत्तापासूनच? ए योग्या, अरे एवढ्याच खुर्च्या वाढवू का? मग 50 वाढव अजून. बरं वाढवतो. कमी नाही पडलं पाहिजे. हा, 50 खुर्च्या. अजय, कोण पाहिजे तुम्हाला? डॉक्टरचा वाडा घेऊस ना मग. होय. ए डॉक्टरांचे पाहुणे आले, डॉक्टरांचे पाहुणे आले बघा. पाहुणे आले तुम्ही, या की या. म्या कुणाची पाहुणे नाही. कुठं आहे तो राक्षस? त्यानं माझ्या नातीला पळवून आणलंय. माझ्या नातीला तो नादाला लावतोय. त्याला सोडणार नाही मी, पोलिसांच्या ताब्यात देणार. डॉक्टर, ए डॉक्टर, माझ्या नातीला घेऊन बाहेर ये. लवकर ये, नाही तर तुला पोलिसांच्या ताब्यात देईन बघ. माझ्या समोर आणा त्याला, मी सोडणार नाही त्याला. माझ्या तरण्या ताट्या नातीला फुस लावून पळवून घेऊन आलाय तो. डॉक्टर, आजीने सगळ्या प्लॅनची माती केली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ती कधी पण येऊ शकते. आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. तिने सगळ्यांना सगळं सांगितलंय. आता काय करायचं आपण? डॉक्टर, लवकर चला, आपल्याला लवकर पळून जावं लागेल. कोणीतरी बघितलं तर आपल्याला पळून जाता येणार नाही. सोनू, तू आधी शांत होय बघ, मला थोडासा विचार करायला वेळ दे. आता आपल्याला पळून नाही जाता येणार, असंही बाहेर सगळ्यांना कळलंय. डॉक्टर, तुम्ही काय बोलताय? पळून जाता येणार नाही? पण मी सगळी तयारी करून आलीये. मी पैसे पण आणलेत. मी नाही आता इथून परत घरी जाणार. सोनू, तू आधी शांत हो. हे बघ, मी काय सांगतो ते शांतपणे ऐकून घे. तू आता इथून खाली जा, वाड्याच्या मागच्या दारातून बाहेर पड. ही बॅग इथेच ठेव, मी नंतर देतो तुला. आणि वाड्याच्या मुख्य दारातून आत ये. तुझ्या आजीने तुला बघितलं पाहिजे तू आत आलेली. आणि सगळ्या लोकांना सांग की तुझी आजी वेडी आहे, तिचा मेंदू चालत नाही फार. मी घरीच होते, ती मला शोधायला इथे आली. पण डॉक्टर, माझी आजी वेडी नाहीये. तिला वेडी करावी लागेल. सोनू, तुला माझ्याशी लग्न करायचंय ना? माझ्यासोबत पळून जायचंय ना? मग हे केलंच पाहिजे. बॅग दे. तुम्ही लवकर खाली या. हो. अहो आजी, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. काय बोलताय तुम्ही? अहो, ही डॉक्टर आमचं देव माणूस आहेत. हे असलं कधी बी काय बी करणार नाही, म्हणजे नाहीच करणार. देव माणूस? राक्षस आहे राक्षस. माझ्या घरात येऊन मला मारायची धमकी देऊन गेलाय. माझ्या सुनेला आणि नातीला फूस लावले त्यानं. आज तर माझ्या नातीला पळवून घेऊन गेलाय तो.
मी त्याला माफ करणार नाही. मी त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार. अरे काय चाललंय आजी? काय बोलते? अरे माझी नात कुठे सांग. माझी नात कुठे सांग. सांग नाही तर तुझा मुर्दा पाडीन बघ. तुझा जीव घे ना. आत्ताच्या आत्ता तिला इथं बोलव. कुठं लपून ठेवलीस रे तिला. आजी काय बोलताय तुम्ही? तुम्ही गोळ्या घेतल्या नाही वाटतं आज. आजी अगं तू इथे काय करतेस? मी तुला घरभर आणि गावभर शोधत होते. अगं पण तू तिकडनं कुठं आलीस? तू ह्याच्या सोबत होतीस ना? अगं काही काय बोलतेस? मी घरी होते, झोपले होते. तू घरात दिसली नाही म्हणून मी तुला शोधायला बाहेर आले. तू घरात नव्हतीस. मी बघितलं. तू घरात कुठंच नव्हतीस. आजी तू परत विसरलीस ना? किती वेळा सांगितलंय तुला गोळ्या वेळच्या वेळी घेत जा म्हणून. तुला असं कधी काही आठवतं आणि कधी काही विसरतेस. माफ करा. माझ्या आजीला जरा ना पॅनिक अटॅक येत असतात मध्ये मध्ये आणि तिला भासही होतात. आमच्या घरी गुंड येऊन गेल्यापासून ना तिला असं वाटतं की मला गुंडानेच पळवून नेलाय आणि ती सगळ्यांनाच गुंड समजते. वय वय बघितलं की आता आम्ही. नाहीतर ही आमच्या देव माणसं असल्या का आरोप कशाला करेल. नाही तुम्ही काय बी करा पण आजीचा लवकरात लवकर इलाज करा म्हणजे कराच. हो हो आम्ही तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊनच जाणार आहोत. डॉक्टर सॉरी आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. नाही नाही सोनू तू माफी नको मागू. उगाच मला लाजवू नको. असंही तुम्ही मला जे काही बोलला त्याचा राग नाही आला. तुम्ही माझ्या आईसारखे आहात. खबरदार मला आई म्हणशील तर. तुझ्यासारख्या राक्षसाला जन्म देण्यापेक्षा वांजुटी राहीन मी. तू नालायक आहेस. नीच माणूस आहेस. अगं वेडी आहेस का तू? काही काय बोलतेस? तू चल घरी आधी. मी वेडी नाहीये. वेडी नाहीये मी. आई मी वेडी नाही. मधू मी वेडी नाहीये ग. आई अगं ही घरातून निघून गेली होती म्हणून मी हिला शोधायला बाहेर पडले आणि बघते तर कळतंय मला सगळं. मधू तू हिच्यावर विश्वास ठेवू नको. ही ह्या राक्षसाबरोबर पळून चालली होती. हा नराधम हिच्या आयुष्याची माती माती करेल. हिला घेऊन घरला चल. हिला घरला घेऊन चल. आई चला तुम्ही घरी. डॉक्टर आईंचा आजार खूपच वाढत चाललाय. तुम्हाला तर माहीतच आहे ना. प्लीज समजून घ्या. तुम्ही काळजी करू नका. त्यांची काळजी घ्या आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करा. त्यांना असं बघवत नाही येऊ. त्रास होतोय मला खूप. तू खोटं बोलतोयस. अरे तूच त्रास देतोयस मला. नालायकायस माणूस तू. अरे मी वेडी नाहीये. वेडी नाही मी. हो नाही आहेत तुम्ही वेड्या. चला आपण घरी जाऊया. चला. वेडी नाहीये मी. लगा म्हातारीला खरंच याड लागले वाटतं. वय मला बी डॉक्टरांसारखं त्यांची अवस्था भगवाना झाली बघ.
घाना मी भरी येते गणराया रे गणपती अक्षदा टाकाया लाल शंकर पार्वती अक्षदा टाकाया लाल शंकर पार्वती अक्षदा टाकाया लाल शंकर पार्वती मांडवीच्या दारी वरमाई कोणती वळ खाग कोणती वळ खाग वरमाई कोणती वळ खाग कोणती वळ खाग वरमाई कोणती वळ खाग कोणती वळ खाग वरमाई कोणती वळ खाग नवरीचा बाप बैलगाडी सजवितो बैलानी सजवितो गाडी बैलानी सजवितो बैलानी सजईतो गाडी बैलानी सजईतो गाना मी बरे इथे गणराया रे गणपती अक्षदा टाकाया लाल शंकर पार्वती अक्षदा टाकाया लाल शंकर पार्वती अक्षदा टाकाया लाल शंकर पार्वती मांडवीच्या दारी कोण करीती वाळवण करीती वाळवण नवरी बाईची मावळण करीती वाळवण नवरी बाईची मावळण करीती वाळवण नवरी बाईची मावळण थांबाया लय दमले मी आता थोड्या वेळाने परत करू हा 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 मंगले आणि इकडे ते सरबत ताट द्या अख्ख अंगाशी राहू दे मला राहू दे नको मला राहू दे ना अगं अगं तू नालायक माणूस आहे. तुझ्या पोरीला फुस लावून पैशा सकट पळवून न्यायचा बेत टाकतोय आणि तू मला वेडी ठरवतीस. माणसं पारखणारी तू एवढी कशी आंधळी झालीस ग? आई तुम्ही गोळ्या घ्या बघू आधी. आणि ही पोरगी हाताबाहेर चालली. तू म्हणतीस ना हिचं लग्न लावून द्यायचं तेच बरोबर आहे. लाव लवकर लग्न लावून द्यायचं. आई तुम्ही शांत व्हा बघू. अगं अगं एवढा सगळा गोंधळ माजवलाय आणि मी कशी शांत राहू? तुम्ही शांत व्हा. डॉक्टर 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 लगा 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 एक नंबर दिसताय की आता नटलाय नवर देव. तुम्हाला का नाही आज अशी हळद लावतो का नाही गावातली लोक सगळे आश्चर्यचकित झाले पाहिजेत. तुम्ही एवढं गोरा कसं झाला ते. मी तर पिऊन फुल नाचणार आहे. फुल राडा एक धनाका ए माकडा काय म्हणलं? मी म्हणलं की मी फुल नाचणार आहे. बजा एक महत्वाचा फोन आहे. घ्या की मग बोला निवांत आणि आहे इथंच. एक मिनिट बोला. हॅलो बोल. डॉक्टर आजी घरात खूप गोंधळ घालते आणि आईचे कान भरते तुमच्या विरोधात. माझ्या लग्नाचाही विषय काढते. मला खूप भीती वाटते. काय करायचं आपण? तुम्ही लवकर या, आपण पळून जाऊया. हो तू शांत हो. सगळं करायचं आपण. कधी करायचं? आजीचं ऐकून आई माझ्यावर लक्ष ठेवायला लागलीये आणि तिने मला घरात कोंडून ठेवलं आणि माझं जबरदस्ती लग्न लावलं तर? सोनू तू शांत हो. हे बघ तुझी आई आता आजीच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार. तू तिला पटवून दे ना. तिचे पॅनिक अटॅक वाढत चाललेत. तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची गरज आहे. तयार कर आईला. डॉक्टर पण तुला माझ्याशी लग्न करायचं ना, पळून जायचं ना माझ्यासोबत, मग तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलंच पाहिजे. हा आता तूच ठरव काय करायचंय. डॉक्टर तुम्ही म्हणाल तसंच करेन मी.
ठीक आहे बाय.